जय गगनगिरी, जय गगनगिरी, जय गगनगिरी। माझिया बळे मी काहीही न केले, करवून घेतले गुरुराय। दिला मज त्यांनी आशीर्वाद थोर, नाही मज घोर निश्चिंत मी। रंजले गांजले येती प्रभुद्वारी, जाती न माघारी रिक्त हस्ते। जयावरी झाली कृपा दृष्टी त्यांची, गणना तयांची कोण करी। अनाथांचे नाथ भक्तांचे कैवारी, नाथ गगनगिरी स्वामी माझे। मागणे न दुजे अखंड लाभावी, सदैव घडावी सेवा मज, सेवा मज, सेवा मज। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। जय गगनगिरी, जय गगनगिरी, जय गगनगिरी, जय गगनगिरी, जय गगनगिरी, जय गगनगिरी। राजपुतात राहिल्यामुळे येणार आहे, तेव्हा सगळ्यांनी नाथसेवा केली पाहिजे। नाथसेवा करत असताना काही पथ्य पाळली पाहिजेत। दुसऱ्याचा मत्सर करायचा नाही, द्वेषी बुद्धीने वागायचं नाही, परोपकाराने राहिलं पाहिजे, परमार्थ केला पाहिजे आणि सहजीवन जगायला शिकलं पाहिजे, असा हा नाथांचा सल्ला आहे। गोरखनाथाने या भूतलावर फार मोठे उपकार लोकांच्यावर केलेले आहेत, ते मानवी मनाला विसरून चालणार नाही। नाथाने अनाथ माणसाला सनात केलेलं आहे आणि सनात केलं म्हणजे त्याला पुण्यमार्गी नेऊन प्राप्त कर्माची प्राप्ती करून घेऊन आणखी पक्षी मोक्षाला नेलेला आहे, त्यांचा उद्धार केलेला आहे, त्यांची संकट निवारण केलेले आहे। तेच नाथ आज तुम्ही चिरंजीव रूपाने पाहाल, बघाल, याल, मग तुम्हालाही अनुभव तोच येईल। म्हणून सेवा करा, करून घ्या, जगा आणि जगू द्या, या तत्वाचा अवलंब गोरखनाथांनी केलेला आहे। तो उपदेश तुम्हाला सर्वांना लागू आहे, तुम्ही सर्वांनी त्याप्रमाणे वागलं पाहिजे, आचरणात आणलं पाहिजे आणि सत्वशील राहिलं पाहिजे, असो आशीर्वाद।